नवरात्रोत्सवात बाणाईला कमल पुष्पांबद्दल सांगताना लक्ष्मी देवींच्या कक्षात सर्वत्र कमळ उमलली होती। त्यानंतर श्री म्हाळसा देवी मला भेटल्या होत्या। मी आणि श्री लक्ष्मी देवी कोणी साधारण नाही आहोत अशी शंका तेव्हा त्यांना आली होती। तेव्हा कशीबशी मी त्यांची समजूत काढली होती, परंतु देवा, जसा मी या राज्याचा प्रधान आहे तसाच त्यांचा बंधू देखील आहे आणि एक बंधू म्हणून माझ्यावर काही दायित्व आहेत आणि ती मी पूर्ण करणारच। मला ठाऊक आहे। आणि तुम्ही जसे म्हाळसा देवींचे बंधू आहात तसंच बानूचे बंधू म्हणूनही तुमच्यावर काही दायित्व आहे। ते मी कधीच अमान्य केले नाही। त्या दायित्वाची देखील मला जाणीव आहे देवी। प्रधानजी, मी तुमच्या मताशी सहमत आहे। तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो योग्यच असेल। मला इतकंच सांगायचं आहे की देवेंद्रांनी त्यांची मर्यादा सोडू नये। एका मर्यादेपर्यंत बाणायला जर काही कळलं तर त्यात अयोग्य काहीच नाही, परंतु अशा प्रकारे जर बाणाईला सगळ्याच गोष्टी कळल्या तर मात्र ते मला सहन होणार नाही।